एक बाप म्हणून शिवाजी महाराजांची भूमिका कशी होती, तर जेव्हा आग्रा भेटीचा प्रसंग आला तेव्हा स्वतः शिवाजी राजांनी काय केलंय, स्वतः फक्त गेले नाहीत बरं का औरंगजेबाच्या भेटीला, सोबतीला 9 वर्षाच्या संभाजी राजांना सुद्धा नेले. तिथला बिकट प्रसंग येतो, काय होतं की औरंगजेब त्यांना नजरकैदेत टाकतो शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना. तिथनं सुटकेचा प्रसंग येतो, की आता सुटका कशी झाली असेल ना त्याबद्दल इतिहासात किती वाद होतील, की ते पेटऱ्यातनं बसून आले का वेषांतर करून आले, कसे आले असतील. मूळ मुद्दा हा आहे की जेव्हा ते आलेत तेव्हा ते दोघंही सुखरूप आलेत का, तर आलेत, पण कसे आलेत. मोरोपंत पिंगळेचे शिवाजी महाराजांचे सोबतीला होते, पंतप्रधानचे पुढे पेशवे झाले. त्या मोरोपंतांचे एक नातेवाईक या मथुरेच्या भागामध्ये राहत होते आणि त्या नातेवाईकांच्या घरी संभाजी राजांचं त्यांना त्या भागामध्ये पाठवलं आणि तिथं थोडा वेळ थांबून दिले. या मागची भूमिका काय आहे की स्वराज्याचे दोनही उत्तराधिकारी जर का इथून निघाले सोबत तर कुठे ना कुठे खूप मोठी हाय रिस्क आहे. म्हणून मग संभाजीराजे मागे राहतात, मथुरेत राहतात. त्याहूनही बिकट प्रसंग सांगतो मी तुम्हाला पुढे जाऊन, की जेव्हा सुखरूप शिवाजी महाराज स्वराज्यात परततात राजगडला, तर शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे दिवस घातले, श्राद्ध घातले. अशी एक हुल उठून दिली या शत्रूच्या मनामध्ये की आता माझा मुलगा मेलाय, आता शोधाशोध करून काय उपयोग नाहीये. म्हणून तो सगळा शत्रूचा वेडा म्हणूयात आपण, सगळे प्रयत्न सैल पडलेत आणि त्या सगळ्या सैल पडल्याच्या दिखाव्यातनं संभाजी राजे सुखरूप आपल्याकडे पोहोचले.